सगळ्यांचे महायुतीचे उमेदवार आदरणीय संजय केळकर, बाजूच्या मतदार क्षेत्रातील उमेदवार आदरणीय प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार निरंजन डावखरे, माधवी नाईक, प्रदेश महामंत्री भाजपा, माझे सहकारी आदरणीय विनय सहस्त्रबुद्धे, ठाणे शहराचे अध्यक्ष संजय वाघोले, शिवसेनेचे हेमंत पवार, भास्कर वाघमारे, मंचावर उपस्थित सर्व महायुतीचे घटक पक्षाचे सन्मान्य नेते मंडळी आणि उपस्थित माझ्या बांधवांनो आणि बहिणींनो, आज विशेष रूपाने ज्या दोन व्यक्तींनी आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये प्रेरणा दिली आणि विशेषतः आपल्याला एक नवीन विचार दिला, अशा दोन व्यक्तींच्या स्मृती आज आपण सगळेजण आपल्याकरता अतिशय महत्त्वाच्या आहे. आज स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आणि विश्व हिंदू परिषदेचे आदरणीय अशोक सिंघल या दोघांचाही स्मृतिदिन आहे. या दोघांनाही मी अभिवादन करतो आणि विशेष रूपाने आपल्या सगळ्यांच्या वतीने अभिवादन करत असताना त्यांच्या स्वप्नातला भारत, त्यांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण निर्माण केल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त करतो. या निवडणुकीच्या निमित्ताने बऱ्याच दिवसानंतर मला ठाण्यामध्ये येण्याची संधी मिळाली. ठाण्यामध्ये मी होतो तेव्हाही आणि आताही प्रश्न तोच आहे, ट्रॅफिक जाम, प्रदूषण. आणि मला असं वाटतं की जेवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण उड्डाणपूल बांधले, 55 उड्डाणपूल त्या काळात बांधण्याची संधी मला मिळाली, पण उड्डाणपूल बांधल्यानंतरही पण काही ट्रॅफिक कमी झाला नाही. अजून दोन महत्त्वाच्या गोष्टी ज्याचा उपयोग ठाणे आणि मुंबईला होणार आहे आणि त्यामुळे काही प्रमाणात ट्रॅफिक कमी होईल असं मला वाटतं. यातलं पहिलं काम म्हणजे आपण दिल्लीपासून मुंबईपर्यंत एक मोठा एक्सप्रेस हायवे बांधतोय. त्यावेळी मुंबई पुणे हायवे जेव्हा बांधला होता त्याची किंमत फारच कमी होती. तो त्यावेळी आपण 1650 कोटीत बांधला होता. पण आता जो सध्याचा दिल्ली मुंबई हायवे आहे त्याची किंमत 1,01,921 कोटी आहे. आणि मला सांगताना आनंद होतोय, यापैकी 800 किलोमीटर 100% पूर्ण झालेले आहे. आणि महाराष्ट्रामध्येच थोडं ठाणे जिल्ह्यात फॉरेस्टच्या अडचणीमुळे वेळ लागला, पण त्याही ठिकाणी 65, 70, 80% काम पूर्ण झालं. या हायवेची विशेषता ही आहे की खऱ्या अर्थाने याच्या मागची पण पार्श्वभूमी आपल्या सगळ्यांच्या उपयोगाची आहे. आपल्यापैकी अनेक जण मनालीला गेले असाल. मनालीवरून रोहतांग पासला जायला 3.5 तास लागत होते. आता अटल टनेल तयार झाली आहे, फक्त 8 मिनिटात जाता येतं. आणि तिथून आपण बाहेर निघालो की लडाख लेह पर्यंत 8 टनेल आणि रस्ता मोठा हिमालयाच्या मधून, त्याचेही काम जवळपास आता जोरात सुरू आहे, बरंचसं पूर्ण झालं आहे. तिथून लडाख लेहला येतो आणि लडाख लेहवरून पुढे निघाल्यानंतर आशियातली सगळ्यात मोठी टनेल म्हणजे कारगिलच्या खाली झोजिला नावाची टनेल आहे, 11.6 किलोमीटर. आणि ज्या टनेलच्या बाहेर उभं राहिलं की समोर बाबा अमरनाथचं दर्शन होतं आणि बाजूला कारगिलची पहाडी आहे जिथे युद्ध झालं होतं. त्या टनेलमधून आपण बाहेर निघालो की एक झेडमोर टनेल आहे जिथे नुकतंच आता आतंकवाद्यांनी अटॅक केला होता. आणि त्या टनेलवरून बाहेर निघाल्यानंतर आपण श्रीनगरला येतो आणि मग श्रीनगरचा रिंग रोड पूर्ण झालेला आहे. आणि श्रीनगर ते जम्मू या रस्ता अतिशय कठीण आहे, हिमालयाच्या पहाडाच्या मधून जातो. तिथे 18 टनेल बांधून पूर्ण झाल्यात. आणि त्या रस्त्याने येत असताना कटऱ्याच्या आधी दिल्ली कटरा एक्सप्रेस हायवे आहे.
ज्यामुळे या हायवेमुळे दिल्ली ते कटरा 8 तासात, श्रीनगर 10 तासात आणि अमृतसर 4 तासात होणार आहे. आणि या हायवेला बांधत असताना आपलं जे स्वर्ण मंदिर आहे अमृतसरचं, त्याच्या बाहेरून हा जाणार होता, पण मध्ये 4 प्रमुख गुरुद्वार त्या ठिकाणी येत होती. तिथले सगळे प्रमुख मला भेटले आणि त्यामुळे बाहेरून पण बांधला आणि आतून पण बांधलेला आहे. दोन्हीकडनं काम झालं आहे. आणि तिथून पुढे आल्यानंतर आपण दिल्लीला येतो. दिल्लीला एक अतिशय सुंदर प्रोजेक्ट तयार झाला आहे, स्टेट ऑफ आर्ट. एका पिलरवर 4 लेयर्स आहेत आणि आर्टिफिशियल टनेल झाली आहे. पानिपत पासून एक रोड येतो UR2 10,000 कोटीचा, तोही बांधून पूर्ण झाला. आणि हा जो 28 किलोमीटर द्वारका एक्सप्रेस हायवे आहे तोही आता जवळपास पूर्ण झालेला आहे. यातून डायरेक्ट एअर स्ट्रीपच्या खालून एक आर्टिफिशियल टनेल तयार केली आहे आणि त्यातून डायरेक्ट T3 वर दिल्ली एअरपोर्टवर जात आहेत. पण याचं वैशिष्ट्य असं आहे की तिथून आपण दिल्ली मुंबईला आलो हायवेला की डायरेक्ट आपण मुंबईकडे यायला निघतो. आणि मुंबईला आल्यानंतर सुरत जवळ हा हायवे जो आहे, इथून आपण दिल्ली ते मद्रास याच्याकरता चेन्नई हा नवीन रस्ता बांधतो आहे. या रस्त्याची किंमत 80,000 कोटी रुपये आहे. आज मला सकाळी त्या भागातून रस्ता वरतून बघायला मिळाला, तर काम सुरू आहे. याची विशेषता ही आहे की आपल्याकडे जेवढी लोक सध्या दिल्लीतून, उत्तर भारतातून दक्षिणेकडे जातात, ती सगळी मुंबईमध्ये येतात, ठाण्यामध्ये येतात. मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेला जोडतात आणि तिथून पुण्याला जातात. आणि पुण्यावरून 2 मार्ग आहेत, एक कोल्हापूर आणि एक सोलापूर, आणि तिकडनं मग दक्षिणेत जातात. पण आता आपण हा जो 80,000 कोटीचा नवीन रस्ता बांधलाय तो सुरतवरून डायरेक्ट नाशिक, नाशिकवरून अहमदनगर, अहमदनगरवरून सोलापूर, सोलापूरवरून कर्नूल आणि कर्नूलवरून त्रिवेंद्रम, चेन्नई, कन्याकुमारी, हैदराबाद, बेंगलोर, कोचीन सगळ्यात दक्षिणेकडे जाणार आहे. आणि या रस्त्यामुळे सगळ्यात मोठा फायदा मुंबई पुण्याला होणार आहे की उत्तरेतून दक्षिणेत जाणारा जेवढा ट्रॅफिक आहे, हा जो गुजरातकडनं, अहमदाबादकडनं आपल्याकडे येतो, हा सगळा ट्रॅफिक सुरतमधून वळणार आहे. आणि त्यामुळे इथे ट्रॅफिक जाममध्ये मोठ्या प्रमाणात मुक्ती मिळणार आहे. या सगळ्याच्या बरोबर विशेष रूपाने सुरतच्या पुढे आल्यानंतर विशेषतः वडोदरा ते मुंबई हे 156 किलोमीटरवर 8 पॅकेज आहेत. त्याची किंमत 26,000 कोटी रुपये आहे. हा सिमेंट कॉन्क्रीटचा आहे. आणि यातलं पॅकेज नंबर 17 ते भोज ते मोरबी हे ठाणे इथलंच आहे. त्याची 4.16 किलोमीटर लांबीची टनेल जवळपास पूर्ण झालेली आहे. या बोगद्याची रुंदी 22 मीटर आहे आणि 8 लेनची टनेल आहे. आणि या टनेलमधून डायरेक्ट याच्यात क्रॉस पॅसेजेस आहेत. आणि तिथून निघाल्यावर भोज ते मोरबे आणि या बोगद्यातून निघाल्यानंतर सगळा जो ट्रॅफिक आहे हा सरळ दिल्ली मुंबई हायवेनी हा उत्तर भारत, राजस्थान, गुजरात हा सगळा JNPTकडे बाहेरच्या बाहेर जाणार आहे. आणि त्यामुळे देखील ठाण्यामधलं घोडबंदरवरून येणारी जी काही सध्या JNPTचा ट्रॅफिक आहे तो पूर्ण बंद होणार. आणि त्यामुळे निश्चितपणे ट्रॅफिक जाम पासून ठाण्याला मुक्ती मिळणार आहे. हा प्रकल्प साधारणतः पुढच्या वर्षीच्या मार्च पर्यंत पूर्ण करण्याची इच्छा आहे. या वडोदरा मुंबई द्रुतगती मार्ग हा तळासरीपासून शिरसाड पर्यंत मुख्य अलाइनमेंटच्या स्वरूपात असून शिरसाड नंतर तो स्पर्च्या स्वरूपात JNPT जवळच्या मोरबेकडे जातो. शिरसाड पासून मुंबईकडे हा द्रुतगती मार्ग जो आहे प्रस्तावित होता, पण त्यात लँड ॲक्विजिशनमध्ये बऱ्याच अडचणी आल्या. त्यामुळे आता शिरसाडमधून मोरबेकडे तो वळविण्यात आलेला आहे. माझी इच्छा होती की हा नरिमन पॉईंटपर्यंत न्यायचा. MMRDच्या मार्फत त्यांनी आता हा जो नवीन कोस्टल हायवे तयार झालेला आहे हा विरारपर्यंत येणार आहे. आणि नंतर मुंबई दिल्ली एक्सप्रेस हायवे त्यालाही आम्ही जोडणार आहे. म्हणजे डायरेक्ट दिल्ली ते मुंबई हे केवळ 12 तासात होणार आहे. आणि त्यामुळे हा ट्रॅफिक पण सगळा बाहेरच्या बाहेर जाईल. आणि या दोन्ही रस्त्यामुळे
बरंचसा ट्रॅफिक बाहेर गेल्यामुळे निश्चितपणे ठाणेकरांना, मुंबईकरांना, पुणेकरांना नक्की दिलासा मिळेल. आमच्या सरकारचं हे विशिष्ट राहिलं की इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला सगळ्यात जास्त प्राथमिकता मिळाली. खरं म्हणजे आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून आज 75 वर्ष झाली आहे. या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये 60 वर्ष काँग्रेस पार्टीला राज्य करण्याची संधी मिळाली. आणि ज्यावेळी आपल्यापैकी जी जुने लोक असेल त्यांना आठवत असेल, पंडित जवाहरलाल नेहरूंनी रशियाचं जे इकॉनॉमिक मॉडेल होतं, कम्युनिझम आणि समाजवाद दोघांचं मिश्रित, ते मॉडेल स्वीकारलं. आता मीच अध्यक्ष आहे, फायनान्स मिनिस्टर आम्ही म्हणून अनेक वेळा प्रश्न पडतो की सोन्याच्या खाण घाट्यात, टेक्सटाईल मिल घाट्यात, एअर इंडिया 70,000 कोटीचा लॉस, इतका सगळ्या ठिकाणी जेवढा पैसा सरकारने खर्च केला, या सगळे प्रकल्प आता जवळपास संपुष्टात आलेले. ही इन्व्हेस्टमेंट वाया गेली आहे. खरं म्हणजे या ठिकाणी पब्लिक प्रायव्हेट इन्व्हेस्टमेंट झाली असती तर या देशाच्या आवश्यक कामाकरता भरपूर पैसा उपलब्ध झाला असता. पण जे नियोजन ते चुकल्यामुळे सिंचनाकरता, गावाच्या कल्याणाकरता, शाळा करता, शिक्षणाकरता याकरता पैसा उपलब्ध नाही झाला. आणि त्याचा परिणाम असा झाला की या चुकीच्या आर्थिक धोरणामुळे या 60 वर्षामध्ये देशाचा जेवढा पाहिजे तेवढा विकास झाला नाही. आपला देश श्रीमंत आहे पण जनता मात्र गरीब आहे. आणि म्हणून या 10 वर्षामध्ये सरकारची सगळ्यात मोठी विशेषता कोणती असेल तर आम्ही इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटला सगळ्यात जास्त प्राथमिकता दिली. मी ज्यावेळी शिपिंग मंत्री होतो तर JNPTचाही विकास झाला. 1800 कोटी रुपये वर्षाचा फायदा मिळायला लागला. एवढंच नाही तर मुंबई पाचे BPT पासून अलिबाग पर्यंत आम्ही रो पॅक सर्व्हिस सुरू केली. आणि त्यावेळी मी एक योजना तयार केली होती की आता नवीन सरकार आल्यावर नक्की त्याची अंमलबजावणी करून नवीन एअरपोर्ट जो आहे त्या एअरपोर्टला जेटी बनवलेली आहे. आणि मुंबईच्या कुठल्याही टोकापासून 17 मिनिटाच्या आत जशी आपली टॅक्सी आहे तशी वॉटर टॅक्सी घेऊन आपल्याला नवीन एअरपोर्ट पर्यंत जाता येईल अशी ती योजना. म्हणजे बराचसा ट्रॅफिक जर आपण पाण्यावर नेला तर बऱ्याच प्रमाणात रिलीफ मिळू शकतो. जिथे JNPT मध्ये जो येणारा माल असतो तो भिवंडीच्या गोडाऊनमध्ये जातो आणि भिवंडीच्या गोडाऊनमध्ये जाऊन मग तो मुंबईमध्ये. एक योजना आम्ही सुरू केली होती की JNPT मध्ये येणारा सगळा माल जो असेल तो BPT मध्ये आणायचा पाण्यावरून, आणि BPT वरून डिलिव्हरी जर दिली तर मुंबईत येणारे कमीत कमी 85,000 ते 90,000 ट्रक त्याचा ट्रान्सपोर्ट वापरू शकतो. मुंबई शहरामध्ये तिन्ही बाजूला समुद्र आहे, त्यामुळे ठाणे, मुंबई या सगळ्याची मर्यादा आहे की आता वाढायला जागा नाही आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये या शहराचा विकास होत असताना हा जो ट्रॅफिक जाम आहे याच्यातून मुक्ती मिळवण्याकरता आणि एअर प्रदूषण पासून मुक्ती मिळणं ही खूप आवश्यक आहे. मी जेव्हा ट्रान्सपोर्टचा मंत्री झालो, आज आपल्या देशामध्ये 22 लाख कोटी रुपये आपण फॉसिल फ्युएलचे इम्पोर्ट करतो आहे आणि ज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. आणि विशेषतः ठाणे असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, या सगळ्या शहराची सगळ्यात मोठी समस्या कोणती असेल तर ती प्रदूषणाची आहे. जल प्रदूषण, वायू प्रदूषण आणि ध्वनी प्रदूषण. आणि आपल्याला याची कल्पना नाही आहे, पण विशेषतः या सगळ्या प्रदूषणामुळे आपलं आयुष्य कमी होत चाललेलं आहे. एकीकडे केमिकल फर्टिलायझर आणि पेस्टिसाइड्स वापरामुळे आपल्या रोजच्या खाण्यामध्ये आपण भरपूर पॉयझनस अशा गोष्टी खातो, आणि दुसरीकडे हवेच्या प्रदूषणामुळे पण समस्या निर्माण झाल्या. आणि हे दिसणारे नाही आहेत पण गंभीर प्रश्न आहे. आपल्या सगळ्यांना माहिती असेल की भूतानच्या प्रधानमंत्र्यांनी नुकताच युनोमध्ये एक भाषण केलं आणि त्यांनी असं सांगितलं की आपल्याला सगळ्यात पहिले प्राथमिकता दिली पाहिजे ती डोमेस्टिक हॅपी ह्युमन इंडेक्स, म्हणजे सुखांक. सर्वसामान्य माणसाचं सुख कशात? मुलांना चांगल्या शिक्षणाच्या सोयी झाल्या पाहिजे, तरुण मुलाच्या हाताला काम मिळालं पाहिजे,
24 तास शुद्ध आणि स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, 24 तास विजेची व्यवस्था पाहिजे, उत्तम बगीचे असले पाहिजे, उत्तम खेळाची मैदानं असली पाहिजे आणि खऱ्या अर्थाने शिक्षणाच्या उत्तम सुविधा असल्या पाहिजे. मिनिमम या 4-5 क्षेत्रामध्ये चांगल्या सुविधा असल्यामुळे सर्वसामान्यांच्या जीवनातला जो सुखांक आहे तो वाढणार आहे. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सस्टेनेबल डेव्हलपमेंटच्या बाबतीत विचार करत असताना शहराचा हा विकास कसा होईल याची योजनावरून विकास करण्याची गरज आहे. मला अतिशय आनंद आहे की विशेषतः औद्योगिकदृष्ट्या, शैक्षणिकदृष्ट्या मुंबई, ठाणे या सगळ्या ठिकाणी भरपूर प्रगती झालेली आहे. IIT आहे, इंजिनिअरिंग कॉलेजेस आहेत, सायन्स कॉलेजेस आहेत, कॉमर्स कॉलेजेस आहेत, बिझनेस मॅनेजमेंट MBAचे कोर्सेस आहेत, सर्व प्रकारच्या शैक्षणिक सुविधा आहेत. एक एअरपोर्ट तर दुसरं एअरपोर्ट होत आहे. पण या सगळ्याच्या बरोबर येणाऱ्या काळामध्ये लोंढे वाढत चाललेले आहेत. कारण जो विकास आहे हा विकास जो आहे याचं केंद्रीयकरण जोपर्यंत होत राहील तोपर्यंत सगळे लोक रोजगाराकरता इकडे येणारच आहे. मी आता मध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये बराच फिरतो. मी उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना सांगितलं की तुमच्याकडे जर उद्योग सुरू झाले तर मुंबईमधले अनेक उत्तर भारतीय लोक पुन्हा एकदा उत्तर प्रदेशमध्ये वापस येतील, कारण त्यांना रोजगार ही काही समस्या आहे. आणि आता मोठ्या आपलं उत्तर प्रदेश, बिहार या सगळ्या राज्यात देखील विकासाची प्रक्रिया गतिशील झालेली आहे. महाराष्ट्र जसा आपण भाग्यवान आहोत की महाराष्ट्राचा विकास जसा मोठा झालेला आहे, महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फॉरेन इन्व्हेस्टमेंट आपल्याकडे आलेली आहे. आताच मी विमानाने उतरलो तर टोयोटो कंपनीचे विक्रम किर्लोस्कर माझे मित्र, त्यांच्या पत्नी, त्यांचीच टोयोटो कंपनी आहे इंडियातली, त्या मला भेटायला थांबल्या होत्या आणि त्यांनी मला सांगितलं की आता आम्ही 20,000 कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून संभाजीनगरला मोठा प्रकल्प टाकतो. आणि माझी इच्छा होती की तो प्रकल्प त्यांनी फ्लेक्स इंजिन म्हणजे 100% इथेनॉलवर चालणाऱ्या इंजिन्स आणि गाड्यांचा प्रकल्प ते सुरू करत आहे. येणाऱ्या काळामध्ये 22 लाख कोटीचं इम्पोर्ट कमी करून इलेक्ट्रिक, इथेनॉल, मेथेनॉल, बायोडिझेल, LNG, CNG आणि हायड्रोजन याच्या आधारावर आपल्या देशामधली ॲटोमोबाईल इंडस्ट्री जर वाढली तर आपल्या देशात 22 लाख कोटी रुपयाचं जर इम्पोर्ट वाचलं तर हा सगळा पैसा आपल्या देशातल्या लोकांचा वाचणार आहे. आणि विशेषतः शेतकऱ्यांना 10 लाख कोटी रुपये गेले तर त्यांचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही, हे धोरण सरकारने आखलं. आणि मला विश्वास आहे की इम्पोर्ट सबस्टिट्यूट, कॉस्ट इफेक्टिव्ह, पोल्युशन फ्री आणि इंडिजिनियस येणाऱ्या काळामध्ये माझ्या खात्याकडनं आपण इलेक्ट्रिक स्कूटर आणल्या, इलेक्ट्रिक बसेस आणल्या, इलेक्ट्रिक कार आणल्या, आता पॉप्युलर झाल्या. 400% राईज आहे, प्रदूषण शून्य आहे. आता CNG वरच्या स्कूटर आणि कार येऊन राहिलेल्या आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात फॉसिल फ्युएल पासून होणारं प्रदूषण जे 40% रस्त्यावर होतं ते जर कमी झालं तर आपल्या सगळ्यांचं जीवन सुसह्य होणार आहे. महाराष्ट्रामध्ये औद्योगिकदृष्ट्या जशी आपण प्रगती केली, विकास केला, तसं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी, राजर्षी शाहू महाराजांनी, बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी संपूर्ण देशाला जो सामाजिक विचार दिला त्या विचाराचा मूळ महाराष्ट्रामध्ये आहे. आज सगळीकडे देशामध्ये आज राजश्री शाहू महाराज, बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, शिवाजी महाराज यांचा आदर्श सगळेजण समोर ठेवत. आणि छत्रपती शिवाजी महाराज तर आपलं दैवत आहे. राज्य कसं असावं, प्रशासन कसं असावं, राजांनी कसं वागावं याचं यथार्थ वर्णन शिवाजी महाराजांच्या बाबतीत अगदी संयुक्तिक आहे. रामदास स्वामींनी त्यांचं वर्णन केलेलं जे आहे की यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. अशा छत्रपती शिवाजी महाराजांची शिवशाही ही महाराष्ट्रात आली पाहिजे, ही बाळासाहेबांची इच्छा होती. महात्मा गांधींनी ज्याला रामराज्य म्हटलं होतं, शिवाजी महाराजांची जी शिवशाही होती त्याला आपण शिवशाही म्हटलं. ही आदर्श राज्याची कल्पना होती.
की असं राज्य निर्माण झालं पाहिजे की जे भय, भूक, आतंक आणि भ्रष्टाचारापासून मुक्त झालं पाहिजे. आणि या राज्यामध्ये करत असताना आपल्या सगळ्यांचं उद्दिष्ट हेच आहे की भारत हा सुखी, समृद्ध, संपन्न, शक्तिशाली देश झाला पाहिजे. या देशाला भय, भूक, आतंक, भ्रष्टाचारापासून मुक्ती मिळाली पाहिजे. हा देश $5 ट्रिलियन इकॉनॉमी झाली पाहिजे. आत्मनिर्भर भारत झाला पाहिजे. विश्वगुरु झाला पाहिजे. आणि मला नेहमी आठवतं की विवेकानंदांची जी भविष्यवाणी होती ती फार त्यांनी अमेरिकेमध्ये आपल्या भाषणात केली होती की 18वी सदी जी होती ती सगळीकडे मुघल सल्तनतचा बोलबाला होता. 19वी सदी जी होती त्यावेळी इंग्रजांचा युनियन जॅक सगळीकडे पडत होता. 20वी सदी जेव्हा आली तेव्हा अमेरिका एक सुपर पॉवर म्हणून जगासमोर आली. पण 21वी सदी जी आहे ते हिंदुस्थानची राहणार, भारताची राहणार, आपल्या सगळ्यांची राहणार. येणाऱ्या काळामध्ये आपला देश सर्व बाबतीमध्ये पुढे गेला पाहिजे. या देशाची सर्वांगीण प्रगती आणि विकास झाला पाहिजे. या भावनेतूनच या देशामध्ये आमच्या सरकारने सातत्याने काम केलं. आज मला अतिशय आनंद आहे की आज आपले IT इंजिनियर्स जगामध्ये त्यांना एवढा लौकिक आहे, एवढा मान आहे, एवढा सन्मान आहे की ते वेल रिकग्नाइज आहेत आणि त्यांना रिस्पेक्ट आहे. अमेरिकेमधल्या 10 डॉक्टरपैकी, UK मधल्या 10 डॉक्टरपैकी 6 डॉक्टर भारतीय आहेत. त्यांना लोकांचा ज्यांच्यावर विश्वास आहे. आपला देश असा देश आहे की ज्या देशामध्ये यंग टॅलेंटेड इंजिनिअरिंग मॅन पॉवर जगात सगळ्यात जास्त कोणत्या देशाजवळ असेल तर त्या देशाचं नाव हिंदुस्थान आहे. आणि म्हणून या देशाचे पोटेन्शियल लक्षात घेता आपला देश खऱ्या अर्थाने जगामध्ये सगळ्यांना दिशा देणारा विश्वगुरु कसा बनला पाहिजे हीच आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा आहे. आणि म्हणून त्याकरता आपल्याला आर्थिकदृष्ट्याही प्रगती केली पाहिजे. जर उद्योग क्षेत्रामध्ये आणि व्यापार क्षेत्रामध्ये आणि शेतीमध्ये प्रगती करायची असेल तर वॉटर, पॉवर, ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं पाहिजे. जोपर्यंत इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होणार नाही तोपर्यंत उद्योग वाढणार नाही, शेतीचा विकास होणार नाही. आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या देशातलं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर बदलत आहे. मी स्वतः आतापर्यंत 50 लाख कोटी रुपयाची कामं करू शकतो. मी नेहमी म्हणतो की काम करण्याकरता पैशाची कमी नाही आहे. काम करण्याकरता इमानदारीने काम करणाऱ्या नेत्यांची गरज आहे. मला कधीच पैसे नाही काही पडले. मी जेव्हा मुंबई पुणे हायवे 55 उड्डाण पूल वरील बांधला बांधलं तेव्हा 5 कोटी रुपये होते. कॅपिटल मार्केटमध्ये गेल्यावर पैसे मिळाले. 500 कोटीचे बॉन्ड होते, 1200 कोटी मिळाले. 600 कोटी पाहिजे होते, 1300 कोटी रुपये मिळाले. आणि आता परवा NHAच्या इन्व्हिट बॉन्डला मुंबईच्या स्टॉक एक्सचेंज मध्ये सबस्क्राईब केलं होतं. 7 दिवसाचा वेळ होता आणि पहिल्याच दिवशी 7 तासात 7 टाइम्स ओव्हर सबस्क्राईब झाला. पावसाचा पाऊस पडला पैशाचा. मी गोव्यात होतो, धावत आलो, ती घंटी वाजवून मग ते सबस्क्राईब केलेले बॉन्ड इश्यू थांबवले. म्हणजे या देशात पैशाची कमी नाही, पण योग्य नीती असली पाहिजे, योग्य नेतृत्व असलं पाहिजे आणि देशाकरता काम करण्याची मनोभूमिका, प्रामाणिकपणे इच्छा असली पाहिजे. आणि ती इच्छा ठेवून जे काम झालं त्यामुळे जे 60 वर्षात काँग्रेस पार्टी करू शकली नाही ते 10 वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आमच्या सरकारने करून दाखवलं. आणि आज महाराष्ट्रामध्ये देखील प्रगती आणि विकासाच्या बाबतीमध्ये महाराष्ट्र पुढे जात आहे. महाराष्ट्रामधली शेती पुढे जाते आहे. महाराष्ट्रामध्ये शिक्षणाच्या उत्तम सुविधा आहेत. महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग कॉलेजची संख्या वाढत चाललेली आहे. महाराष्ट्रामध्ये रिसर्च मध्ये याच्यामध्ये मोठं काम सुरू आहे. मी नेहमी म्हणतो की नॉलेज ही सगळ्यात मोठी पॉवर आहे. नॉलेज म्हणजे ज्ञान. जेवढी ताकद ॲटम बॉम्ब मध्ये आहे तेवढी ज्ञानामध्ये आहे. इनोव्हेशन, एंटरप्रिनरशिप, सायन्स, टेक्नॉलॉजी, रिसर्च, स्किल अँड सक्सेसफुल प्रॅक्टिसेस याला आपण नॉलेज म्हणतो. आणि कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ हे आपलं भविष्य आहे. आणि मोठ्या IIT मधून, इंजिनिअरिंग कॉलेज मधून, स्टार्टअप मधून खूप नवीन नवीन टेक्नॉलॉजी येऊन राहिल्या. मी ऑटोमोबाईल इंडस्ट्रीचा मंत्री आहे. मी 10 वर्षापूर्वी मंत्री झालो तेव्हा 7 लाख कोटी रुपये इंडस्ट्रीचा साईज होता. आणि आता
एक 6 महिन्यापूर्वी आपली इंडस्ट्री आता 22 लाख करोडची झाली आहे आणि जगात आपण 4थ्या नंबरवर होतो, आता 3ऱ्या नंबरवर आलोय. आपण जपानला मागे टाकलाय. पहिल्या नंबरवर USA आहे, 2ऱ्या नंबरवर चायना आहे आणि 3ऱ्या नंबरवर आता भारत आहे आणि 4थ्या नंबरवर जपान आहे. आणि ही इंडस्ट्री आता 22 लाख कोटी रुपयाची झालेली आहे. अमेरिकेची इंडस्ट्री 78 लाख करोड रुपयाची आहे, चायनाची 46 लाख करोडची आणि आपली 22 लाख कोटी रुपयाची आहे. मी सगळ्यांना बोलावून सांगितलं की पुढल्या 5 वर्षात आपल्याला जगात पहिल्या नंबरवर पोहोचायचं. आता इलेक्ट्रिकच्या बसेस, ट्रक, ट्रॅक्टर सगळं इतकी टेक्नॉलॉजी आली आहे की आता आपला देश बदलत चाललेला आहे. मी मर्सिडीजच्या इलेक्ट्रिक गाडीचं उद्घाटन चाकणला गेलो. ते जर्मनीतून चेअरमन आले, त्यांनी सांगितलं की आता मी मर्सिडीज फक्त इलेक्ट्रिकवरच काढणार आहे. इलेक्ट्रिकवरचे ट्रक आले, LNG वरचे ट्रक आले आणि आता एवढंच नाही तर आम्ही 360 रोप वे, केबल कार आणि फेनेक्युलर रेल्वे बांधतो. आणि आज मी तुम्हाला विश्वास देतो की आम्ही एक चांगली टेक्नॉलॉजी आणली आणि पहिला प्रोजेक्ट नागपूरला करतोय. पायलट प्रोजेक्ट आहे म्हणून करतोय. की मी स्कोडा फॅक्टरीमध्ये गेलो होतो जेकोस्लोवाकियाला आणि तिथे मी एक बस पाहिली. तिथून मी लगेच टाटाच्या MD फोन केला वाघ आणि त्याला म्हटलं तुम्ही स्कोडाशी जॉईंट व्हेंचर करा. ती 18 मीटरची बस आहे, 135 लोक बसतात आणि सिमेन्स आणि इटाची यांची टेक्नॉलॉजी आहे. ते चार्जर, फ्लॅश चार्जर, ती बस स्टॉपवर उभी राहते आणि ती अर्ध्या मिनिटात बस 40 किलोमीटरला चार्ज होते आणि पुन्हा चाललं. आणि त्या बसमध्ये 135 सीट्स आहेत. आता आम्ही बसची ऑर्डर दिली की प्रत्येक सीट एक्झिक्युटिव्ह चेअर राहील, समोर TV राहील आणि विमानात जशी एअर होस्टेस राहते तशी बसमध्येही एअर होस्टेस राहील आणि चहा पाणी नाश्ता सगळं काही मिळेल. आणि त्या बसचं तिकीट डिझेल बसच्या तुलनेत 30% कमी राहील. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये टेक्नॉलॉजी बदलत आहे आणि या टेक्नॉलॉजीचा उपयोग करून आपण जनाचं जीवन सुसह्य करू शकतो. आणि हे करण्यामध्ये आपल्याला माहिती आहे, मागच्या वेळी प्रयोग केला मुंबईच्या समुद्रात. मी विमानातून उतरलो, MPBS सी प्लेन आपण आणली. मी स्वतः इथे ट्रायल घेतली होती आणि आता भारत सरकारने योजना केली आहे, उडान मधले रूट दिलेले आहे आणि लवकरच इन्व्हेस्टर मिळाला की आता सांताक्रूज एअरपोर्टवर उतरण्याची गरज नाही आहे. कदाचित ठाण्याच्या तलावात देखील उतरता येईल आणि तिथे वॉटर पोर्ट बनेल. हा देश बदलतोय आणि हा बदलण्याचं कारण, हा देश पुढे जाण्याचं कारण, या देशाचा विकास होण्याचं कारण आम्ही नाही आहोत. हा देश बदलतोय याचा खऱ्या अर्थाने कोणी जबाबदार असेल, याचं श्रेय कोणाला असेल तर माझ्या समोर बसलेल्या जनतेला. कारण तुम्ही जर आमच्यावर विश्वास दाखवला नसता आणि तुम्ही जर समर्थन केलं नसतं तर हे काम करण्याची आम्हाला संधीच मिळाली नसती. आणि म्हणून हा देश विश्वगुरु झाला पाहिजे, हा महाराष्ट्र सुखी, समृद्ध, संपन्न आणि शक्तिशाली झाला पाहिजे. हे जर करायचं असेल तर आपल्या सगळ्यांना या महाराष्ट्राचे चित्र बदलवण्याकरता योग्य पार्टीने योग्य नेतृत्वाला साथ दिली पाहिजे. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर जातीवादाचं आणि सांप्रदायिकतेचं विष घालवलं गेलं. बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान आम्ही बदलवणार आहोत. जर 400 जागा आम्हाला मिळाल्या तर भारतीय जनता पार्टी बाबासाहेबांचं संविधान बदलवते असा प्रचार केला गेला. आम्ही बाबासाहेबांचं संविधान बदलवणार नाही, कोणाला बदलवू देणार नाही आणि कोणाची बदलवण्याची हिंमत नाही. पण दुष्प्रचार केला गेला. जेव्हा कन्व्हिन्स करता येत नाही तेव्हा कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करतात. आपल्याला आठवत असेल, मी पण लॉ ग्रॅज्युएट आहे. आपल्या संविधान लॉच्या याच्यामध्ये एक संविधानावर एक पेपर आहे. संविधानाचे अनेक पार्ट आहे. एक संविधानाचे मूलभूत तत्व आहे. त्यामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये केशवानंद भारती नावाची केस झाली होती आणि त्या केसमध्ये सुप्रीम कोर्टाचे चीफ न्यायमूर्ती आणि 10 जजेस अशा 11 जणांच्या खंडपीठाने निर्णय दिलेला आहे की सायलेंट फीचर्स ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कॅनॉट बी चेंज.
घटनेचे मूलभूत तत्व बदलू शकत नाही. हे मूलभूत तत्व म्हणजे कोणती आहेत? लोकतंत्र, समाजवाद, धर्मनिरपेक्षता, फ्रीडम ऑफ स्पीच, फंडामेंटल राईट, हे बदलूच शकत नाही. आणि ज्या बाकीच्या पार्टमध्ये जे ऍक्ट आहे ते बदलू शकतात पार्लमेंटमध्ये 2/3 मेजॉरिटीनी. हे कोणी बदलवले? आपल्यापैकी अनेक लोकांना आठवत असेल की इंदिरा गांधी रायबरेली मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक जिंकल्या. अलाहाबाद हायकोर्टामध्ये रिट पिटिशन झाली. अलाहाबाद हायकोर्टाने त्यांची निवडणूक अवैध घोषित केली आणि त्यानंतर इमर्जन्सी लागली 25 डिसेंबर 1975. मी त्यावेळी 11व्या वर्गात होतो. इमर्जन्सीच्या विरोधात काम करताना राजकारणात आलो. आणि त्यानंतर काय झालं की इमर्जन्सी लागल्यानंतर काँग्रेस पार्टीने बाबासाहेबांच्या संविधानाच्या धज्जिया उडवल्या. स्वतःच्या स्वार्थाकरता संविधान अनेक दुरुस्त्या केल्या. आणि ज्यावेळी पुन्हा जनता पार्टीचं राज्य निवडून आलं तेव्हा 77 साली ते निवडून आल्यानंतर त्या सगळ्या संविधानातल्या दुरुस्त्या रद्द केल्या. ज्या लोकांनी संविधान मोडायचं काम केलं, संविधानाची ऐशी तशी केली, तेच आता संविधानाचा बचाव करत लोकांच्या मनात विष घालवत गावागावात फिरून राहिलेल्या. आपल्या मराठीमध्ये एक म्हण आहे, चोराच्या उलट्या बोंबा, उलटा चोर खोतवाल कोटा. आणि म्हणून मला आपल्याला एवढं सांगायचं की जातीवाद आणि सांप्रदायिकतेचं राजकारण आपल्या देशाकरता उपयोगाचं नाही आहे. मी आता बऱ्याच महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात फिरत असताना मी एक प्रश्न लोकांना विचारला की तुम्हाला रेस्टॉरंटमध्ये जायचं असेल तर तुम्ही कधी विचारता का की रेस्टॉरंट कोणा जातवाल्याचा? तुम्हाला तुमच्या जिभेला जिथे चांगली चव लागते तिथे जाऊन घुसता तुम्ही. तुम्हाला हार्टचं ऑपरेशन करायचं असेल तर तुम्ही असं कधी म्हणता का की माझा जातवाला पाहिजे त्याच्याकडे मी ऑपरेशन करेन? तुम्हाला चांगला डॉक्टर पाहिजे. मग निवडणुकीच्या मतदानाच्या वेळी जातीचा विचार कशाला करता? आणि मग ही निवडणूक खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांच्या भवितव्याची निवडणूक आहे. या ठाणे जिल्ह्यामधलं अनेक प्रश्न, ट्रॅफिक जाम, प्रदूषण सुटले पाहिजे. या शहरामध्ये सस्टेनेबल डेव्हलपमेंट झाली पाहिजे. या ठिकाणी उत्तम शाळा असल्या पाहिजे, खेळाची मैदानं असली पाहिजे. पण याप्रमाणे जर काम करणारं नेतृत्व असेल तर नक्की हे होईल. मी संजयला अनेक वर्षापासून ओळखतो. मी या महाराष्ट्रात काम करताना अध्यक्ष होतो, विरोधी पक्षाचा नेता होतो, विधानमंडळात 18 वर्ष होतो. आणि मी जवळून बघितलं की अतिशय निष्ठेने, सेवेच्या भावनेने, रचनात्मक वृत्तीने काम करणारा उत्तम कार्यकर्ता म्हणजे संजय केळकर. आणि म्हणून या मतदारसंघातून तो पुन्हा एकदा उभा आहे. बाजूच्या मतदारसंघातून प्रताप सरनाईक उभे आहे, त्यांनाही पण मी ओळखतो, तेही विधानमंडळात होते. दोघांमध्ये उत्तम काम करण्याची क्षमता आहे. आणि म्हणून मी आपल्याकडे विनंती करण्याकरता आलो आहे, या दोघांनाही प्रचंड मताने विजयी करा. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार आणा आणि महाराष्ट्राला प्रगतशील, समृद्ध, संपन्न या देशातलं पहिल्या नंबरचं राज्य करण्याकरता आपण सगळे आम्हाला आशीर्वाद द्या, ही विनंती करण्याकरता आपल्याकडे आलोय. 10 वाजताच्या आधी पुन्हा एकदा मुलुंडमध्ये पण सभा आहे आणि म्हणून मला जाण्याची घाई आहे. मी पुन्हा एकदा या दोन्ही उमेदवारांना आणि महायुतीच्या उमेदवारांना या जिल्ह्यात आपण विजयी करावं अशी विनंती करतो. आणि माझ्याबरोबर आपण एकदा जोरात नारा द्या, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. धन्यवाद, नमस्कार.